श्रीमती चंद्रभागा बबन नानवडे यांच्या प्रीत्यार्थ हे गरुड वाचन आणि आजचा विवरणाचा 93वा आजच्या अध्यायामध्ये आचार धर्माचं महत्व भगवंताने गरुडाला सांगितलेलं आहे. श्री गणेशाय नमः. जयावान झाल्यावरे पुन्हा गरुडाचे हारे तोयनाचे तुडे कथन करिता झाला. गरुडा एकदशा पासून या वर्ष होई पूर्ण प्रतिदिनी तोयदान ब्राह्मणाची घ्यावे आणि काही बहुधा उद्रे करावे भक्ती करुणा. वर्षादीप ब्राह्मण भोजन अवश्य दान हे मिळे. स्वगृही विष्णू शिवालये अन्न शाखा देत आहे. सगळं भोजनांत समयी तांबूल साहित्य सर्व द्यावे. याचे वर्ष प्रमाण देशांतरी मेव्याची गाणं मुख्य दर्जाचे तरी घाण तरी करावे. आणि 9व्या वर्षाच्या सुरुवातीला नारायण सांगतात आपल्या गेलेल्या माणसासाठी पाणी दान सुद्धा महत्वाचं आहे. ताणलेलं पाणी पाजावं, गेलेलं अन्न द्यावं, असे अनेक प्रकारची दान आहेत. पण कमी कमी पाणी तरी दान द्यावं, ब्राह्मणाला भोजन द्यावं. भक्तीचा अंतःकरणाने हे केलं की गेलेल्या जीवात्म्याला सद्गती मिळते. अशा प्रकारचा भावार्थ भगवंत सांगत आहे. उदकृता वासोनी प्रादेशतः पृथ्वीचे वितरण पावत तरे ते तुखे भवा नवे ब्रह्मत. तस्मात् शुद्ध कुंभदान द्यावा त्याती नित्य शक्ती नसे जरे तरे तपिते समया वितरे. द्यावा एक कुंभ पूर्ण नित्य पिंड विधी कृत्य कृत्य. नारायण म्हणतात पाणी दानाचं एवढं महत्व आहे की पिंडदानाच्या वेळेला दशक्रियेला म्हणा, तेराव्याला म्हणा, त्या विधीच्या वेळेला आणि होईल पाण्याचं घट भरून, घट म्हणजे आंब्याचे गडू भरून दान देऊन टाकले पाहिजे. नवे कोरे आंबे पाण्याचे भरून दिले पाहिजे दान. ब्राह्मणालाही द्यावं. म्हणजे हे केलं नाही काय होईल. आता दानाचे पुस्तक महिमा ऐके द्राक्षाचा दान असनाच्या प्रदाने करुण सुखे वैसोन पेत जीवी पात्र दिशा सावकार सजीवीत. कमंडलो दाने तृषाण भाजत उपहान दाने हय प्राप्त वरी वैसोन दात योगपुरी. त्या मार्गे ताप धारून खाली तप्तवाडवरी कृष्ण तेथे केल्या शत्रोपधान दोन्ही तापन बाजवते. नारायण म्हणतात गरुडा पाणी दान इतकं महत्वाचं आहे की मागे एका अध्यायामध्ये येऊन गेलं की 3ऱ्या महिन्याला पिंडदानाच्या वेळेला पाणी दान नाही केलं तर काय होईल. मी मगाशी बोललो, आता पुन्हा बोललो की पाणी दान नाही केलं काय होईल. तर त्या जीवात्म्याच्या सोबत जे यमदूत 2 आहेत त्यांना पाणी मिळतो पाण्याचा भाग. म्हणून घटभर तांब्यात पाणी द्यायचं. नाही दिल्यास तर तो जीवात्म्याला त्रास देणार आहे, मारणार आहे. तुमच्या घरचे पाणी नाही आम्हाला बाधत आले. म्हणून आपल्या नियमाने पाणी दानाचं महत्व भगवंताने सांगितलं. इतर अनेक प्रकारचे दान भगवंत इथं उल्लेख करतात. गरुडा दानामध्ये बसण्यासाठी आसन, जेवणासाठी भांडी, तांब्याचा तांब्या ही भांडी सुद्धा तांब्या पितळाची असावी अशी दान करतात. इतर आपण ते देत नाही दानामध्ये. पाण्याचा घट भरून अनेक प्रकारचा अंतरून पांघरून आणि सांगितलं महत्वाचं अजून 2 प्रकारचं दान ते तर लई महत्वाचं आहे. स्वर्गामध्ये वरूनही भीट लागते म्हणजे होऊ नये. भरपूर उन्हाचा ताप आहे आणि जमीन तापलेली आहे, त्यामुळे चप्पल आणि छत्री असं टोटल 10 वस्तूचं दान त्याला काय म्हणतात शय्यादान.
पददान. आणि आता शय्यादानाचंही महत्व पुढे सांगतात. शय्यादाने वैद्ये विमाने प्रदान केल्या तो प्राणी चालण्याच्या यासापासूनी वर्जित होईया मगे. वस्त्रदाने म्हणजे पूजित प्राणी स्वर्गाची जातेच. असो पंचवस्तू राजा कन्या ही मरण पावलिया उत्तम प्रकारे विधी सर्व निधाने अद्या मानव शक्त्यानुसार करिता विधी गौ स्वर्ग मार्गे जाता झोपावे. नारायण म्हणतात गरुडा झोपण्याचं अंतरून पांघरून दान दिलं की त्या जीवाला स्वर्गामध्ये जरा कुठेतरी शांतता मिळते म्हणून ते दिलं पाहिजे. असं आपल्या घरात कोणी गेलं तर त्याच्यासाठी शक्तीनुसार दान हे दिलं पाहिजे. तसंही मनुष्य जीवनामध्ये दान केलंच पाहिजे. कोणीतरी म्हणते द्या दान कुठे गिराण गिरण चंद्र सूर्याचं तेव्हाही दान देतो आपण. गिरणाचं दान तर अति महत्वाचं आहे. पण तुम्हाला आम्हाला कायमच गिरण लागले ते म्हणजे जन्म आणि मृत्यू. इथं कोणाला सुटका नाहीये म्हणून द्या दान कुठे गिरण. दान दिल्यानं अनेक ह्या सागरातून करून गेले त्याच्याविषयी भगवंत सांगतात. अशा प्रकारे दान केलं पाहिजे. शक्तीने दान केलं पाहिजे. प्रेतांना भोजित ब्राह्मण तो पतित झाला गाण मागुते करावे संस्कार संपूर्ण मग पावन होय पिताचे धर्म निर्मल्य होत प्रेतांना भोजने ब्राह्मण. नारायण म्हणतात प्रेताच्या भोजनाची व्यवस्था नीट केली पाहिजे. शास्त्रोक्त त्याला संस्कार केले पाहिजे. मग त्या जीवाला ते दाखवलेले निवड पूर्ण पिंडदान ते पोचत असतं. शास्त्रोक्त करावं. पिंडाचं दान पिंडदान म्हणजे निर्मळ पवित्रपणे झालं पाहिजे. ते चुकीचं झालं की मग त्याला ते संस्कार पोचत नाही. पिंडदानाचे संस्कार शास्त्रोक्त व्हायला लागतात. आपल्याकडे शास्त्राने 16 संस्कार सांगितले. त्यातला मृत्यूचा हा शेवटचा संस्कार म्हणून 9वा 13वा महत्वाचा. पिंडदान महत्वाचं आहे. भगवंताने सांगितलं खळ लोकांना म्हणजे निंदक लोकांना वाईट लोकांना हे कळणार नाही. आणि जो खळ आहे दुर्जन आहे दुष्ट आहे त्याच्या घरचे काही सज्जन राहणार आहे. त्याच्या घराची परंपराच असते. म्हणून कोणीतरी सज्जन असावा. लोभियाची भ्रष्टनीती ब्रह्मविद्या काशेंद्रिये षटीज्ञ निरुद्धी अक्रमात पिता निर्मिल्या अनादरी संबंध व्यासो देवी भक्ती वैराग्य वर्जितो दान दक्षिणा विरहितो निष्ठुर भाषिण तैशासनारी. भगवंत सांगतात गरुडा लोभी माणसाला फक्त पैसा एक पैसा कळतो. त्याला संस्कार माणसाचं काय पडलंय माणुसकीचं काय पडलंय. काहींना नुसता पैसा पैसा अशी लोभी लोक असतात. म्हणून आपल्या शास्त्राने जे निर्मल पवित्र पिंडदान सांगितलं त्या शास्त्राप्रमाणे दान पिंडदान असं पाहिजे. आपण नको तिकडे संबंध ठेवत नाही का. सोयरी सुद्धा जुळवत नाही. आपलं जुळते का पाहतो ना. नाडी एक नाही ना गुण चांगले मिळतात का नाही का. हे सगळं बघता नवरा नवरीचे तरच आपण बघतो. तसं शास्त्रोक्त पिंडदानाचं पण महत्व भगवंत सांगतात. निष्ठुरपणे बोलू नये. शांततेने सर्व कार्य पार पाडावं. तैसाची गुरुविद्याहीन आचार्य करणारी सुधान भक्ती विरहित धर्म उरगाक्षण धर्महीन नर तैसा नरहीन तैसी नारी नारीहीन गुर संसारी गुरहीन ग्राम दरिद्री मार्गहीन महामार्ग ग्रामहीन महामार्ग मार्गहीन तैसा देश देशहीन तैसा मृतविशेष नृपहीन प्रजा सरस पुत्रहीन पुरस्कार. नारायण म्हणतात गरुडा ज्याचा गुरु सुज्ञान असतो शहाणा सुद्धा असतो त्याचा शिष्य विद्यावान होतो. आणि गुरु जर अनपट असेल तर तो शिष्याला काही डोंगरे शिकवणार आहे. म्हणून आचार चांगला असावा. भक्तिविरहित माणसाने जीवन जगू नये. धर्माची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. जसं प्रपंचामध्ये स्त्री शिवाय प्रपंचाची शोभा नाही
आणि मुलाबाळाशिवाय प्रपंच पूर्ण होत नाही. तसं एखादं गाव आहे, शहर आहे, त्या शहराकडे जाणारा महामार्ग म्हणजे हे रस्ते हे जर चांगले नसतील, तिकडे जर खड्डे खुड्डे असतील तर त्या गावाचं त्या देशाचं महत्व कमी होतं. तिकडला प्रवासी दुःखी जातो ना. म्हणून तेही भगवंत सांगतात जसं जसं गावातला कारभारी तसं त्या गावचा विकास. तेच जर खादाड असतील तर गावचा विकास करत नाही. त्यांना काय करायचे, खड्डे पडू नये तर काही पडू. गोरगरिबांचं हित पाहणारा एखादा कार्यकर्ता असता तो सर्वात चांगलं करत असतो. आता बरं आहे आपल्या मावळ मुळशीला चांगलं वरदान लागलं नाही का. मांडेकर साहेबही चांगले मिळाले आणि आमच्याकडे तिकडे शेळके साहेबही चांगले मिळाले. दोन्ही आपल्याला चांगले बऱ्यापैकी विकास चालू आहे. कुठं कुठं लक्ष देणार ते तरी करायचं एवढं करतात. असं भाग्याने मिळायला असो. जर कारभारी चांगला असेल तर गावचा विकास, घरामध्ये प्रपंचामध्ये सुख शांती समाधान तेव्हाच मिळतो. त्याची मुलं बाळ सुखी आनंदी तो प्रपंच सुखाचा दिसतो. याविषयी भगवंत इथं गरुडाला सांगतात. गृहस्थास नव्या अस्त्र महावीन धर्म कैसा आचरेल धर्म उत्तम आचार हा प्रथम धर्म ब्राह्मणिकांचा द्वैतो पश्चिम रात्री पंचखंडी तेव्हा ब्रह्ममुहूर्त हित सृष्टी तेव्हा आत्मचिंतन उठावते जागृत हो निखरावे स्तोत्र पाठादी करुणी तृणपेंडी उदक मूर्तिका घेऊणी यज्ञपवित दक्षिण करणी तृणभूमीवरी घालावे. आचरणाला फार महत्व भगवंत देतात. ते म्हणतात सर्वात पहिलं म्हणजे आचरण कोणाचं चांगलं पाहिजे तर ब्राह्मणाचं. का आपण ब्राह्मणाच्या हाताने सगळं शास्त्र करतो, वास्तू प्रवेश नाही का, इतर काही मुला मुलींची लग्न तिथी वार मुंज अनेक गोष्टी ब्राह्मणांना करतो. पण ब्राह्मणाचं आचरण इतकं शुद्ध असावं. भगवंत म्हणतात त्यानं पाठ पहिल्या कोंबड्याला उठलं पाहिजे. आताची कोंबडी घेऊ नका बरं का, आताची हायब्रिड आहे सगळी. कवाही रात्रीच्या रात्री ते गावरान अजूनही आमचे खेडोपाडी आहे. बरोबर 3 वाजले की अर्धा येते. त्याला भगवंताचं संकेत असतं. कारण ते भगवंताचे संकेत म्हणजे कसे मिळतात, जेव्हा प्रभू रामाचा रथ आजही दुनियेमध्ये सर्वांच्या कल्याणासाठी पाठी 3ला निघतो. त्या रथाची चाकं गडगडतात, जमिनीची कंपनं जाणवतात आणि मग काय होतं, कोंबड्याला तो इशारा असतो भगवंताचा. त्याला ते जाणवतं ते कंपनं आणि मग तो लगेच आवाज देतो, बाग देतो, उधारे बाबांनो भगवंताचा रथ निघाला. कोंबडा आरतो. तुम्हा आम्हाला पवित्रतेला जागृत करतो. करा ईश्वराचं स्मरण करा, चिंतन करा, उठा जागे व्हाले आता स्मरण करा पंढरीनाथा. आचार धर्मातला पहिला भाग सांगत असताना भगवंत सांगतात की ब्राह्मणाने पहाटे पहिल्या कोंबड्याला उठलं पाहिजे. त्याला संडासला लघवीला कुठं जायचं, कसं जायचं, त्याच्याकडे जाणून असतं. ते जाणून त्यानं डाव्या कानामध्ये 3 येडे घातलं पाहिजे आणि त्याच्या उत्तर दिशेला गेलं पाहिजे. रात्री कोणाकडे करून बसावं, दिवसा कोणाकडे बसावं, फार पालशास्त्र आहे ब्राह्मणाचं. त्यांनी जर पाळलं नाही तर तुम्हा आम्हाला काय समजणार. मग पहिलं शास्त्री ब्राह्मण पाहिजे. रात्री बैसावे दक्षिण मुख, दिवसा बैसावे उद्गड मुख, मुद्रा पुरेस झाल्या सम्यक शिस्त धरून उठावे, उदशिस्त अन्यथा आणि 5-3 वेळा मृत्तिका लावणे, गंध पक्षया लागणे हाता पाया असती सप्तवार. लघवीला म्हणा संडासला म्हणा ब्राह्मण गेला तर तिकून आल्यानंतर त्यानं हात पाय धुतलं पाहिजे. तरच त्यानं ते जाणून काढायचं, कानातलं नाही तर ते बंद होतं. हे पवित्रता राहत नाही. भगवंतांनी शास्त्रोक्त गोष्टी सांगितलेल्या आहेत. लावणी स्वच्छ धुवावे, आतुरे मार्गस्थ असे करावे, श्री शूद्र बालकांनी स्वभावे चतुर्थांश बोलियला, आचमन करुणी दंत धावन केल्यावरी मग प्रांत स्नान, स्वाधिकारी मंत्री करुण सन सत्र करावे. ब्राह्मणाने जर पाठ 3ला उठलं तर 4था मार्ग आपला आहे. 4थ्या घटकाला आपण जागा झालं पाहिजे. यात काही लोक अशी कवरही झोपतात 8-9 वाजेपर्यंत. ते नेम उपयोगाचं. भगवंत सांगतात शेवटचा 5 ते 6 या वेळात उठलं पाहिजे. 6 नंतर उठल्याला उपयोगाचं नाही, तो ब्रह्मी मुहूर्त संपून जातो. ब्रह्मी मुहूर्तावर उठलं पाहिजे भगवंत म्हणतात. आणि मग सूर्योदय कर्म स्वाधिकारे जप करावा परम देवार्चने, स्वधर्माचे अध्ययन उत्तम योग क्षमार्थ उधमनंतर, करावा स्वपुर धर्मानुसार अन्यदाटी केल्या गुरु, भय प्रपता निरंतर होत असे बिनता भारा
झाल्यावर येणं मग करावे मध्याह्नी स्नान एकी मुख्य काल लक्षण प्राप्त पश्चिम स्वगुण. नारायण म्हणतात ब्राह्मणाने जर पाठ 3ला उठलं पाहिजे तर तुम्ही आम्ही 5-6 वाजता उठलंच पाहिजे. 6ला शेवटचं नवीन. आणि उठल्यावर काय केलं पाहिजे? दंत धावन करून म्हणजे दात घासून स्वच्छ सुंदर आंघोळ करायला पाहिजे. आपल्या देवाची धर्माची नामस्मरणाची सुरुवात केली पाहिजे. स्त्रियांनी स्वयंपाकघरात जायचंय ना. मी काल पण बोललो, आज पण पुन्हा बोलतोय. काय केलं पाहिजे? पहिलं गॅस पेटवलं पाहिजे का? तो खरा अग्नी आहे का? पण देवाऱ्याच्या देवामध्ये करता येईल तेवढी देवपूजा करावी. नाही तर मग निदान देवाचा दिवा पहिल्या दिवशी पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी काय आवरं तीळ. तीळ ते नाही, कारळ वेगळं आणि तीळ वेगळं. आवरं तिळाला खरं तीळ म्हणतात. त्याच्यामध्ये काळं तीळ असतं, पांढरे म्हणजे आवरं तीळ असं आहे. ते तिळाचं इतकं महत्व आहे की ते तुम्ही आम्ही रोज खात नाही. जेवणामध्ये सुद्धा खूप चांगलं असतं खाल्लेलं. जवस, तीळ, काळे तीळ आणि ते कारळ पण हे सगळं खाल्लं पाहिजे जेवणामध्ये. याच्यातून कॅल्शियम मिळतं बरं का. हाडांची झालेली झीज होत नाही. ते आपल्या घरात आजीबाई तर पाठवाय पण आपल्या पुढे उघडत नाही. मला गरुड पुराण सांगायचं नाही तर भरपूर माहिती आहे. या भरपूर ते माहिती माझ्याकडे परिपूर्ण आहे पण वेळ कमी. ऐका, माणसाने तिळाचं तर्पण केलं पाहिजे. जे देवा धर्माला तीळ वाहतात. आता महादेवाला सुद्धा आता गेल्या सोमवारी तीळ होतं, आता पुढल्या सोमवारी त्रिवे मूग असतील, वेगळं वेगळे. देवाला सुद्धा धान्य तीळ अर्पण केलं पाहिजे. मग करावे दिवाहार्चन तैसाची अन्य दोष निवारण यज्ञ बालाती भोजन वृद्धी रोगी अभ्यंगता देजे हस्तपाद मुखपात्र मंडल ही पाचात्र दक्षिण मुख प्रावृत शिर क्रोध रहित असावे. नारायण म्हणतात देवपूजा झाली पाहिजे. वेळेवर जेवण बनवलं पाहिजे. जेवण बनवल्यानंतर 5 गाल सांगितले मी त्या दिवशी. पुन्हा पुन्हा उच्चार करतो कारण पंचयज्ञ आपल्याला भगवंताने सांगितलंय. हे जर आपण चुकवले तर यमाच्या दंडाला पात्र होतो. पहिला घास देवाचा नैवेद्य, दुसरा घास कुत्र्याला दिला पाहिजे, गाईला दिलं पाहिजे, तिसरा घास कुत्र्याला द्यायचा आणि चौथा घरावर टाकायचा आणि 5वं एखाद्या झाडाच्या बुडाशी थोडस साखर टाकायची. कशासाठी? मुंग्यांसाठी. याला पंचयज्ञ म्हणतात. मृत्यूनंतर माणसाला मोक्ष देतात बरं या 5 गोष्टी. आपण करत नाही. एक तर कुत्रे असतं आपण पाळत नाही. कुत्रं पाळलं पाहिजे. माझ्या घरी 2-2 कुत्रे असतात. आता एकच आहे दैवयोगाने मी येणं मागे आणि आता 2 मांजरे आहेत. गाई गुरं असावीत. आता इकडे पाळता येत नाही पण जिथं मिळत तिथं ते गाईला जीव लावा. पण जर शिलं नको बरं गावरान. आता याच्या पुढच्या आध्यात सगळं गोमात्मा येणार आहे. अन्नदानाचं येणार आहे. मी सांगेल तुम्हाला. आणि भगवंत म्हणतात जेवणाच्या वेळेला जर कोणी पाहुणा लावला आलं तर त्याला खाऊ पिऊ घालावं. जेवणाच्या आधी हात पाय तोंड स्वच्छ धुतल्याशिवाय जेवायला बसू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून कधी जेवू नये. हातपाय तोंड धुतल्याशिवाय जेवायचंच नाही. रागाने बसायचं नाही, आनंदाने हसत हसत बसायचं. पण जेवताना काही नियम पाळायचे जेणेकरून घरामध्ये दुःख दारिद्र्य दूर होतं. त्याविषयी भगवंत सांगतात ऐका. महामौन घ्यावे पंचग्रास अन्न न निंदावे विशेष अस्तावरुणी पाय भांड्यास न लावावा कधीही पात्र धरावे वाम हस्ते स्वडिता अन्न पावे राक्षसांते भग्नाश्री भग्न पात्रे निरुते कुंकुणी अन्नाचे न बक्षावे. जेवण जेवताना गप जेवलं पाहिजे. मौन धारण म्हणजे बोलायचं नाही, शांततेने. आणि जेवताना मंडल करायचं म्हणजे पाणी जेवणाभोवती फिरवायचं. काही तर इतकी शाने असतात मला ते का फिरवलं म्हणजे मग येऊ नये म्हणून. आता काय उत्तर द्यावं त्यांना? असं असतं का? हे भगवंताचं आव्हान आहे. पाणी उघडणे म्हणजे देवाला पण नैवेद्य दाखवत आपण. ते मंडल केलं पाहिजे, ताटाच्या पाया पडलं पाहिजे, ताटावर बसताना शांत बसलं पाहिजे, चांगल्या भांड्यात खावं, तुक्या भागार भांड्यात खाऊ नये. दारिद्र्याची लक्षण आहे. आणि जेवताना ज्याच्यावर आपण पात्र ज्या आसनावर बसलोय एकूण ही पायाची बोट वगैरे त्या ताटाला लागली नाही पाहिजे, काळजी घ्यावी. कारण ते पाप लागतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पात्राला पाय लागतं कामा नये. डाव्या हाताने पात्र धरून ठेवायचं, उजव्या हाताने जेवायचं. काय जेव्हा पात्र का धरायचं पळून जातं का ते? तसं नाही. पण जेव्हा आपण अन्न खायला सुरुवात करतो त्या अन्नातला स्वाद रस जो आपल्या शरीराला पोषक तत्व आहे ती पोषक तत्व आपोले आप गायब होतात. ते कोण करतं? राक्षस आजूबाजूला करतात. आपण खाऊ लागलो की ते अन्नाचा रस ओढून घेतात. म्हणून आपल्यात
ताटाची आरती काही राहिली पाहिजे, म्हणजे फुल करंट लागतं. हे आपल्याला त्या अन्नाचा रस ते राक्षस देऊ शकत नाही असं शास्त्र सांगते. म्हणून डाव्या हाताने पात्र धरायचं, जेवताना गरम जेवायचं नाही, जरा गार झाल्यानंतर खाल्लं पाहिजे. कारण का फुकूनही खायचं नाही, फुकणे म्हणजे सुद्धा अन्नाची निंदा, आणि खराट आळणी कधीच म्हणायचं नाही. आपलं तर म्हणल्याशिवाय जमायचंच नाही. काही जण नसतं हळणी ना तरी थोडस मीठ पावतं, अहो म्हणले हळणीच नाही, नाही मला लागतं, काय लागतं मारायला. 3 प्रकारचं विष रोज खातं माणसं. मला आयुर्वेदाचा अभ्यास आहे, मी स्पष्ट बोलणार आहे. देवाच्या कृपेने 50 वय, काही आजार नाही, काही नाही. याचं कारण आहे हे राणी म्हणत तसं आहे, तुम्ही पण शिकाय. 3 प्रकारचं विष मी तुमच्यासाठी सांगतो. आद्यामध्ये सांगायला वेळ कमी असतो तरी पण तुमच्यासाठी वेळ काढतो. ऐका, 3 प्रकारचं विष. एक तर साखर भांगार घरात कधी चालू नका, साखरेने अनेक आजार झालेले. 1, 2 म्हणजे तेल. तेल इतकं बेकार तेल आहे ना, कारण तुम्ही तेल कुठलं खाल्लं पाहिजे, करडई नाही का, परत भुईमूग, सोयाबीन तरी काय चांगलं तेल मिळतं का तुम्हाला? हे सगळी भेसळ तेल मिळतात. हे तेलाने पण आजार वाढलेत आणि आपण ते जेवणात जास्तच टाकतो. आता तुम्ही जरा जाणकार दिसतं, तुम्हाला एक प्रश्न येतो, हे पण बरोबर उत्तर देते. तुम्ही सगळे जाणकार माणसे. पहिल्यानी तेल होती जेवणाला नाही, थोडंसं मागं 10-20 वर्षाच्या मागचा काळ बघा, जेवणाला तेल नव्हतं. तीळ वगैरे कुटायचं, मसाला वाटायचा आणि मग ते पाट्यावर वाटून नाही का. आता सगळे सोय आलेले आहेत, पण लोक तेलच जास्त होती. त्या तेलाने ना बरेच करून ब्लॅकेट होतात शरीरामध्ये, रक्तामध्ये ब्लॉकेज वाढतात आणि काय ते हातपायावर बाण जातं, तर काय म्हणतात अर्धांगवायू, पॅरलेस, शरीरावर सुद्धा मला पॅरलेस अर्धांगवायू होऊ नये. एखादं झाडे केलेलं बरा, कारण त्याचं दुसरं काढता घरच्यांना नाकी नऊ येत आहे, त्याला न्याय इकडं न्या तिकडं लांब घेतात, कधी कधी कुठेही नाही नेलेलं होतं. याचे कशामुळं व्हायला लागले या आता? तेल, साखर आणि अजून 3रं सांगायचंय मला, ते लय महत्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय माणसाला जेवणच जात नाही, ते म्हणजे मीठ. आणि मीठ कोणतं खातो आपण? सैदव मीठ नाही भेटत आपल्याला, सैदव महाग येते मीठ, पण आयुर्वेदिक आहे. पण मीठ जरी आयुर्वेदिक असलं तरी खारट खाण्याची सवय नसावं, थोडंसं 2 दाणे आळणीच खाल्लं पाहिजे. मीठ हे शरीराला इतकं घातक आहे ना, अनेक गोष्टीचं पॉइजन त्याच्यामुळेच होत आहे. मीठ चांगलं नाही जेवणामध्ये, पण त्याच्याशिवाय चव पण नाही. एक वेळा साखर नसते तर चालेल तुम्हाला, पण मीठाशिवाय जमायचं नाही. थोडं 2 दाणे आळणी खात चला, डायबिटीज आता नाही त्या येऊ लहान लेकरांना डायबिटीज आहे. कशामुळं? हे मीठ, साखर, तेल. तुमच्या पाठांतरात झालं का? 3 वस्तू तुमच्या आमच्या आयुष्यातलं मूळ विष अति भयान विष येते. साखर, तेल, मीठ, 3 वेळा उच्चार केला. आता तुम्ही ठरवा काय करायचं. खाऊ नका, पण कमी प्रमाणामध्ये. तेल तर वापरावंच लागेल, त्याशिवाय गिळायचं नाही आपल्याला. मग काय करायला पाहिजे? थोडं कमी वापरा, मसाला वापरा चांगले चांगले. आणि दंतमंजनाला काय वापरलं पाहिजे? आयुर्वेदिक वस्तू, वनस्पती. बाबेच्या शेंगाची राख नाही का, ती मिळत नाही आपल्याकडं. अजून काही आयुर्वेदिक उत्पादन नाही का, ठीक आहे ती वापरा. पण आपल्या काही म्हशेरीची तंबाखूची वापरतात ना, कॅन्सर सारखे आजार आले तरी आपण काही सोडत नाही. कोण काळ करतात आमच्या खेडोपाडी चालू आहे, शहरात पण समजतो मला तर काही बघाय नाही इकडे. बघा या समजून बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी मी सांगितल्या. इथं भगवंत सांगतात गरुडा, माणसाने जेवण जेवताना सुद्धा शिळं पाकं आंबलेलं चिपलेलं खाऊ नये. शिळं खाऊ नये असं नाही, भाकर 4 दिवसाची खाता येते. भात आदल्या दिवसाचा जातो, भात बघा आंबट असेल ना, आंबला असेल तर खाऊ नये. उपाशी मारावं म्हणा, खराब अन्न खाऊ नये. तळलेलं झणझणीत कधीच खाऊ नये. आणि लेकरांना तुम्ही जे सकाळचा नाश्ता देता ना, तिथंच बदलता आहे पोर. तुम्ही म्हणता काय सांगता, तो नाश्ता कांताय तुमचा खाऱ्याटोच, जे आंघोळ पांघोळच कधी करत नाही ते बाहेर आणि त्यांचं तुम्ही खायला करा. चपात्या करा ना घरामध्ये, लेकरांना चपात्या द्या, रवा करा, पोहे करा घरातले, चांगले पदार्थ करून लेकरांना घालवा. तुम्ही ते इमर्जन्सी आणून घरात ठेवताय साठवून आणि ते खायला घालताय. तर मी या शिवास जाऊन सांगतो, आमच्या घरात बघायला पण नाही ती वस्तू. सायंकाळी देवा अर्चणी इच्छा असल्या स्वल्पाशयाने प्रहार झाली पूर्ण आचमन करुणी जावे. भगवंत म्हणतात, जेवायला बसतो, जेवण झालं, ताटात हात धुवू नये, अन्न ताटात उष्ट माष्ट टाकू नये. कारण जे अन्न आपल्याला भरभरून मिळतंय, काही भागात आजही फिरा
तांबडेवाडी, पडारवाडी अशा खेड भागात, अनेक दुर्मिळ भागात, ग्रामीण भागात जिथं आदिवासी लोक राहतात, आजही काही जन्म भेटत नाही. पण ते खूप लांब लांब फिरत तुम्हाला बघायला भेटतं ते. मग आपला आत्मा तळमळला पाहिजे दुसऱ्यासाठी. आपल्याला पोटाला पोटभर भगवंताने दिले आणि कोणाच तरी अन्न काढा. आपण माणसं आहोत, जनावर नाही. खुशाल काही काही अर्ध्या ताटात हात धुतात. एक तर तुला खपत नाही तर पहिलंच कमी घे ना. मुख्या जनावरांना खाऊ घाल, दुसऱ्या मांजराला खाऊ दे, वाया घालू नका अन्न. ज्याला अन्नाचा कल कळत नाही त्याला आनंदाचा क्षण आयुष्यात कधीच येणार नाही. हे शास्त्र आहे भगवंताने सांगितलं. म्हणून भगवंत सांगतात, अन्नावर बसले की अन्नाची पूजा केली पाहिजे, शांत जेवले पाहिजे, जेवताना गप्पा मारू नये, मौन धारण करून जेवावं. जेवल्यानंतर ताट हातात धुवायचं नाही, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या भांड्यात धुवायचं, पण त्याच्यात धुवायचा नाही. कारण धुवल्याने सुद्धा आपल्याला पाप लागतो. अन्न हे पूर्ण ब्रह्मण त्यातच खरकटत होणार टाकणार. एक तर चाटून झालं पाहिजे. मला नाही एखाद्याच्या घरी जेवायचं, कसा जेवतो जरा माझ्या उंची काय भेटेल. पण माझ्या लय आजी ते लसूण कांदा पण मी खात नाही, जेवणात तर मसाला पण चालत नाही, आणि जेवढं तर ताट धुवून पितो. याच्याशिवाय सुख नाही येत आपल्याला. त्याशिवाय आपण सुखी होऊच शकत नाही. हे शास्त्रात सांगितलंय. अन्नालाच आपण बजून खात नाही तर सुखी होणारच कसं बरं आपण. दुःख दारिद्र्याची कारण नाही. ऐका, पर्वश्राद्ध, उपवास, चतुर्थी, अष्टमी, द्वादशी, विषम निरीस्वास्ती, रेवतीच मका, नक्षत्री, संभोग वर्जावा, अस्वस्थ चित्ती वर्ज भोग, ऋतुगमणी स्नान सांग, अऋतुत शौचावंत निष्ठंक, न करावा सम्यक सुपंडिते, ऐसा आणि विधी पावन, संक्षेपे निवेदी श्री भगवान, सुतमणे ऋषीला गुण श्री मधुसूदन बोलिला. चतुर्थी, अष्टमी, पर्वकाळ, एकादशी या दिवशी काही काही लोक उपासही नाही करत. हे म्हणतो ना का कर, पण सोमवार आणि एकादश धरल्याशिवाय कधीच नव्हतं. जी लोक सोमवार आणि एकादशी करते मोक्षाचे अधिकारी, त्या अधोगतीला कधीच जाणार नाही. आणि हा नियम फक्त माळकऱ्यांसाठी नाही, सर्व लोकांसाठी आहे. हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ एकादशी आहे आणि सोमवार आहे. आपण सोमवार करत नाही. काही म्हणतात नाही महाराज मी केला असता सोमवार, मला मंगळवारी आई जगदंबा वाईट नाहीये. एखाद्या माता माऊलीच्या पतीला जर मान दिला तर त्या पत्नीला लागेल काय? उलट चार लोकांना आवडीने सांगतात, दया मी आमच्या दंगेच्या घरी गेले, माझ्या नवऱ्याला लय मान पान भेटला, लय सांभाळला, आनंदच होईल. तसं महाविष्णूला बदलं तर लक्ष्मी नाराज होईल. असं कुठे शास्त्रात आहे का? तुम्ही नुसत्या लक्ष्मीच पूजिता पण नारायणाला विचारतच नाही, एवढं केलं नाही. नारायण सुद्धा नाराज होईल. ज्या स्त्रीचा पतीचा मान नाही तिथं ती स्त्री सुद्धा थांबू शकत नाही. त्यामुळे तर लक्ष्मी चंचल नाही. काय सांगितलंय? लक्ष्मीचं स्वरूप चंचल आहे, ते आपल्या घरात टिकलंच नाही. त्याचं कारण आपण नारायणाला भजत नाही. आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान त्यामुळे येत नाही. दोन्हीचं भजलं पाहिजे. लक्ष्मी नारायण पूजावा. नारायण संसार गरुडा अनेक प्रकारचा विधी आहे, तो शास्त्रोक्त केला की जीवनामध्ये सुख भेटतं. त्याची तात्पर्य महाप्रती म्या गती यथा पद्धती बाबाजी विठ्ठल सज्जना प्रती प्राकृत भारती वद्या तरी. अजून एक गोष्ट माझ्या मनात राहत नाही म्हणून मी बोलतो. काही लोक सोमवार एकादशी करत नाही, नाही का करेना, मी होतो हरकत नाही, तर त्या दिवशी वाईट तरी काही खाऊ नये. काळ्या पिशवी त्यांना एकादशी कळत नाही. खरंच आपण हिंदू आहोत का? या गोष्टीची लाज वाटते आपल्याला सांगायला पण, आणि ऐकणारा सुद्धा काहीतरी वाटायला पाहिजे. सोमवार आणि एकादशी कधीच आपल्या घरात ते काळ्या पिशवीत आलं नाही पाहिजे. नाही तर तुम्ही हिंदूच नाही. राग काही नाही, भात बार मला बोलू नका परत नाही. हे स्पष्ट बोलणारा माणूस. सोमवार आणि एकादशी ज्याच्या घरात मांस मच्छी येतं ते हिंदूचं घरच नाही. खायचं तर तुम्हाला इतर वाद पडले, खावा कोणाचा साफ करावा, स्वच्छता ठेवावा, नाहीतर ते खाद्य सगळं राक्षसांचे भूताप्रेतांचे. त्याच्यामुळे तर दुःख दारिद्र्य आपल्या घरात येत आहे. काही ना कोटी कोटी रुपये आले पण सुख नाही. तर म्हणलं काय झालं आता एवढं पैसा आला नाही, टॅक्सची भीती, चिंता लागली, कुठून धाड पडते का, काय काही चोरी होतं का, अनेक गोष्टी ते व्यवहार आहे. याचं कारण तुम्ही त्याला जपून खात नाही, त्याला चांगल्या धर्माला लावत नाही म्हणून दुःखी आहात. ऐका, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी इथं भगवंताने गरुडाला सांगितल्या होत्या. यथा हेची तात्पर्य तुम्हाप्रती म्या गतीरे यथा पद्धती बाबाजी विठ्ठल सज्जना प्रती प्राकृत भारती वद्याद्रे. इति श्री गरुड पुराण कृतकल्पे गरुड नारायण संवादे आचार लक्षण नाम नवम अध्याय. श्री कृष्ण अर्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.